आजच्या योग दिवशी आपण गुरु परंपरेला समर्पण करत आजचा दिवस आपण सेलिब्रेट करूया. ज्या गुरु परंपरेमुळे आज आपल्याला वेदांमधलं हे ज्ञान मिळतंय, परिचित झालंय, ते आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. अशा या गुरु परंपरेला आणि आत्तापर्यंतच्या सर्व गुरूंना समर्पण करत आपण प्रार्थना म्हणूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मि. हळूहळू डोळे उघडा. आपण पहिली प्रार्थना वेदांमधला म्हटले मंत्र तो, त्यानंतर आपण आदिशंकराचार्य बादरायण म्हणजे हे सगळे जे वेद महर्षी जे आतापर्यंतचे जे गुरु होऊन गेले त्या सगळ्यांना समर्पित होते. शेवटचा जो होता तो पतंजली महर्षींसाठी होता की ज्यांनी योगसूत्र 195 योगसूत्र लिहिली
आणि ज्यांच्यामुळे आज आपल्याला योग समजतोय. चारही वेदांमधनं त्यांनी एकत्रपणे आणली आणि योगसूत्र लिहून काढली आणि त्यांच्यामुळे आपल्याला हा जो योग आहे म्हणजे फक्त आसन प्राणायाम नव्हे तर त्यांनी अष्टांग योग सांगितलाय. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. त्याशिवाय योग पतंजली योगसूत्रामध्ये क्रियायोग पण आहे. म्हणजे ज्यांना म्हणजे वेगवेगळे त्यांनी रूट्स दिलेत की ज्या रूट्सच्या थ्रू तुम्ही समाधीपर्यंत पोहोचू शकता. म्हणजे थोडक्यात योग करताना पण वेदामधून आलाय, त्यामुळे हा पण एक स्पिरिच्युअल जर्नी आहे आपला. म्हणून आपण जेव्हा इथे योग करतोय म्हणजे आसनं करतोय ती फक्त आसनं नसून आपण त्याच्याशी एकरूप होतोय. फिजिकली, मेंटली म्हणजे इमोशनली, इंटलेक्च्युअली आपण एकरूप होतोय आणि त्याहून पुढे जो आपल्यामध्ये आत्मा आहे, आत्मन ज्याला म्हटलं जातं, तो आत्मन आणि ब्रह्मन हा एकच आहे. ह्या रूपापर्यंत जो घेऊन जातोय ती आपली समाधी. निदान आपल्या मनात हा अवेअरनेस आणणं हेच खरं महत्वाची गोष्ट आहे. पहिली स्टेप कुठचीही काही गोष्ट करताना पहिली स्टेप काय आहे तर अवेअरनेस. म्हणून आपण आसनं करतोय. आसनं करताना फक्त फिजिकल लेवलवरती आसनं न करता आपण त्यामध्ये श्वासावर लक्ष देतोय. त्यानंतर आपण आपल्या मनाला पण आणतोय. आपल्या मनात दुसरा कोणताही विचार येत नाही. आपण एकरूप होतोय. तर आपण आता हळूहळू आसनांना सुरुवात करूया. सुरुवातीला उभे राहून आसनं. दोन पायामध्ये थोडंसं अंतर वाढवा. 2 पायामध्ये अंतर ठेवा. थोडंसं शोल्डर रोटेशन करूया. हात सरळ वरती. इनहेल. हात खाली घेताना एक्सेल. हात वर जाताना इनहेल. हात खाली येताना एक्सेल. 5 वेळा करूया. त्यानंतर उलट्या डिरेक्शन मधनं हाताची डिरेक्शन बदला. जर का मगाशी असे केले असतील तर आता असे करा. खालून वर घ्या. मगाशी खालून वर घेतले असतील तर आता ह्या बाजूनी करा. श्वासावर लक्ष ठेवा. पायामध्ये अंतर. नेक एक्सरसाइजेस करूया. नेक एक्सरसाइजेस. पहिल्यांदा कान आहे तो खांद्याकडे न्यायचा. खांदा वर करायचा नाही. खांद्याकडे आणि सरळ बघायचं. या बाजूला एकदा लेफ्टला, सेंटर, राईट, सेंटर, लेफ्ट, सेंटर. आता उजवीकडे बघा. पूर्णपणे जेवढं बघता येईल तेवढं. एक्झेल करत उजवीकडे बघा. इनहेल करत सेंटरला, मधोमध बघा. परत लेफ्ट, एक्झेल, इनहेल, सेंटर, राईट, एक्झेल, इनहेल, सेंटर, लेफ्ट, एक्झेल, इनहेल, सेंटर. आता मान हळूहळू खाली. चीन चेस्टला लावा. हळूहळू वर बघा. इनहेल. परत एकदा खाली. एक्झेल. चीन खाली. चेस्ट पर्यंत.
मानेच्या मागच्या बाजूचा स्ट्रेच फील करा. इनहेल, हळूहळू वर. तोंड उघडा. मागे गेल्यावर तोंड पूर्ण उघडा. तोंड बंद. हळूहळू खाली या. आता रोटेशन करूया. राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट एक एकदाच. मागे जाताना खूप मागे बघू नका. थोडं मागे जा आणि हळूहळू रोटेशन. मान मागे जाताना इनहेल आणि खाली येताना एक्सेल. मानेची हालचाल हळूहळू करा. डोळे उघडे ठेवा. त्यानंतर आपण नुसते हात वर करूया. इनहेल, हात सरळच्या सरळ वर. सरळ वरती. एक्सेल. एक 3 वेळा करूया. इनहेल, हात सरळ वर. तळहात बाहेरच्या दिशेने. एक्सेल. इनहेल. एक्सेल. हात खांद्यावर. रोटेशन. हात वर करताना इनहेल आणि खाली करताना एक्सेल. श्वासावर लक्ष द्या. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. उलट्या दिशेने खालून वरती. इनहेल, एक्सेल. इनहेल, एक्सेल. अजून एकदा. इनहेल, एक्सेल. वक्रासन. 2 पायामध्ये अंतर. साधारणतः 2.5 पावलांचं तरी अंतर ठेवा. पाय लांब करा. इनहेल, हात सरळ. एक्सेल, उजव्या बाजूला जा. उजव्या बाजूला जा आणि उजवा हात पूर्ण मागे. जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा हात मागे न्या. नजर उजव्या हातावर. इनहेल, उजवा हात डाव्या हाताजवळ आणा आणि हळूहळू समोर आणा. एक्सेल, लेफ्ट साइड. डावा हात पूर्ण मागे घ्या. लक्ष डाव्या हातावरती. नॉर्मल ब्रीदिंग. इनहेल, डावा हात उजवा हात जवळ आणि खाली. एक्सेल. अजून एकदा. आपण वक्रासन करतोय. हात समोर वर करायचे आणि मागे न्यायचा. पूर्ण मागे न्यायचा आणि लक्ष मागच्या हातावर ठेवायचं. परत एकदा. इनहेल, एक्सेल. उजवा हात मागे करा. डावा तुम्हाला हवं असेल तर फोल्ड करा, नाहीतर सरळ ठेवा. कसंही ठेवू शकता. इनहेल, हळूहळू समोर बघा. एक्सेल, लेफ्ट साइड. डावीकडे ट्विस्ट. डावा हात मागे. उजवा हात आयदर तुम्ही फोल्ड करून दुसऱ्या म्हणजे लेफ्ट सरळ ठेवलात तरी चालेल. इनहेल, एक्सेल. हात खाली. एका पावलाचं अंतर करा. 2 पायामध्ये एका पावलाचं अंतर. ताडासन करूया. ताडासन. दोन्ही पावलं पॅरलल. नजर एका ठिकाणी स्थिर. समोर बघा.
हात वर जातील त्याप्रमाणे पायाच्या बोटांवरती या. इनहेल, हळूहळू हात वर, पायाच्या बोटांवरती, पूर्ण ताठ, नजर स्थिर, नॉर्मल ब्रीदिंग. एक्सेल, हळूहळू हात खाली. आता दोन्ही हात असे ठेवा खाली. ताडासनचंच व्हेरिएशन. इनहेल, हात पूर्ण वरती, सरळ सरळ, हात कानाला लागून, पूर्ण स्ट्रेच, पायाच्या बोटांवर आहात, नजर स्थिर. एक्सेल, वृक्षासन. त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्या. ज्यांना बॅलन्स जाईल आणि धरायचं असेल त्यांनी कसला तरी सपोर्ट घ्या. बाकीच्या सगळ्यांनी व्यवस्थित दोन्ही पायांवरती फर्म उभं राहा. नजर स्थिर समोर. मनाशी पक्क ठरवा, डाव्या पायावर पूर्ण शरीराचा भार पेलणार आहे. उजव्या पायाकडे न बघता हळूहळू उजवा पाय उचला, अँकल जॉईंट धरा आणि पाऊल मांडीला पॅरलल जेवढं वर ठेवता येईल तिथपर्यंत तिथे ठेवा. ज्योती वृक्षासन एका पायावरती. वृक्षासन एक पदासन करायचं आधी. एक पदासन. आणि बॅलन्स आल्यानंतर हळूहळू हात वरती घ्या आणि दोन्ही हात एकमेकांना जोडा. नमस्कार. बॅलन्स ठेवा. एकाच ठिकाणी नजर स्थिर ठेवलात तर सहज शक्य आहे. बॅलन्सिंग आसन आहे. एकाग्रता वाढते, तुमचं विल पॉवर वाढते. रिलॅक्स. हळूहळू एक्झेल करत हात खाली घ्या. दोन्ही पाय जवळ. आता नजर स्थिर करा, समोर बघा. मनाशी पक्क करा, मी उजव्या पायावर स्थिर उभं राहणार आहे. त्यानंतर डावा पाय उचला, डावा अँकल जॉईंट धरा, नजर स्थिर ठेवा. बॅलन्स आल्यानंतर आता हात वर घ्या, दोन्ही हात एकमेकांना जोडा. पाय उचलायची घाई करू नका, स्थिर झाल्यावर पाय उचला. एक्सेल, हळूहळू हात खाली. परत एकदा. पाय उचलायची घाई करू नका. आधी तुम्ही स्थिर झालात मनाने तरच बॅलन्स राहील. पहिल्यांदा एका ठिकाणी नजर स्थिर करा, एकाच पॉइंटकडे बघत राहा. मनाशी पक्क करा, मी एका पायावर स्थिर उभं राहणार आहे. उजव्या पायाकडे न बघता, म्हणजे खाली न बघता हळूहळू उजवा पाय उचला, उजवा अँकल जॉईंट धरा. जेवढ्या वर मांडीला, डाव्या मांडीला पॅरलल ठेवता येईल तेवढा पाय वरती ठेवा. मांडीची सुरुवात होते तिथे ठेवता आला तर फार उत्तम. बॅलन्स आल्यानंतर हळूहळू हात बाजूला करून हळूहळू वरती
नमस्कार करा. वृक्षासारखा आपला पोझिशन आहे. रिलॅक्स. हळूहळू हात खाली, पाय खाली. आता डाव्या पायावर उभं राहायचंय. त्याच्यासाठी दोन्ही पाय जवळ, नजर स्थिर समोर. डाव्या पायाकडे न बघता डावा पाय वर करा. अँकल जॉईंट पकडा. बॅलन्स आल्यानंतर हात वर करा. हळूहळू हात खाली. रिलॅक्स. थोडंसं पायामध्ये अंतर ठेवा किंवा जवळ ज्यांना शक्य आहे पाद हस्तासन करतोय. ज्यांना खाली वाकायला त्रास होतोय त्यांनी थोडंच वाका. बाकीच्या सगळ्यांनी आपण पाद हस्तासन करणार आहे. लीना, एवढं पायामध्ये अंतर नाही, पाय जवळ. अगदी थोडंसं अंतर पाहिजे तर ठेवा, नाही तर दोन्ही पाय जवळ ठेवा. बॅलन्स राहण्याकरता पायामध्ये थोडंसं अंतर ठेवा. पाद हस्तासन, त्यासाठी इनहेल, आधी हात वर, हात कानाला लागून पूर्ण स्ट्रेच घ्या वरती. आता हिप जॉईंट मधनं वाकणार आहोत. थोडंसं पुढे व्हायचं, पाठ सरळ ठेवायची, हात कानाला लागून ठेवायचे आणि सरळच्या सरळ हळूहळू खाली वाका. हात आणि कान बरोबर ठेवत वाका आणि हात जमिनीला लागत असतील तर जमिनीला टेकवा. हाताने तुमचे पाय पकडणं शक्य असेल तर पाय पकडा, डोकं गुडघ्याला टेकवा. नॉर्मल ब्रिदिंग मध्ये पूर्ण सरेंडर. ही पोझिशन पण सरेंडर होण्याची आहे. नतमस्तक होतोय, आपलं मस्तक खाली आहे, इगो कमी होतोय. इनहेल, हात कानाजवळ आणि मगाच्या सारखं वरती हळूहळू सरळ वर व्हा. एक्सेल. त्यानंतर अर्धचक्रासन, आपण फॉरवर्ड बेंडिंग केलं, आता एक बॅकवर्ड बेंडिंग करूया. हात मागे ठेवा किंवा कमरेवर ठेवा, कसेही. बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे आपल्याला. अर्धचक्रासन, पूर्ण खाली आपण हात न टेकता अर्धच जाणार आहोत, जेवढं शक्य आहे तेवढं. इनहेल करत हळूहळू मागे जा, मान मागे, बॅलन्स ठेवा. नॉर्मल ब्रिदिंग मध्ये राहा. एक्सेल, हळूहळू सरळ. परत एकदा. इनहेल, हळूहळू मागे. एक्सेल. त्रिकोणासन. त्रिकोणासनसाठी पायामध्ये 2.5 ते 3 पावलांचं अंतर ठेवा. ऍक्च्युली दोन्ही पाय जवळ करा. दोन्ही पाय जवळ घ्या. आता उजवा पाय मगाचं अंतर राहील एवढा उजवा पाय लांब करा. डावा पाय तिथेच ठेवा, उजवा पाय लांब करा. 2.5 ते 3 पावलांचं अंतर होईल एवढा. आता उजवा पाऊल आहे ते पूर्ण बाहेर करा.
डाव्या पावलाला राईट अँगल मध्ये असेल असं उजवं पाऊल बाहेर, डावा पाऊल आतमध्ये, थोडस आतमध्ये घ्या. इनहेल, हात वर करा, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ बाजूला. आता एक्झेल करत आपण हळूहळू वाकणार आहोत. पाय दोन्ही सरळच राहून देत आणि दोन्ही हात सरळ ठेवत हळूहळू खाली जा. हात करंगळीच्या बाहेरच्या बाजूला लावा. इनहेल, हळूहळू सरळ वर व्हा. एक्सेल, हात खाली, उजवं पाऊल सरळ, पाय जवळ. आता डावा पाय लांब करा, 2.5 ते 3 पावलं लांब येईल एवढा. डावं पाऊल बाहेर, उजवं पाऊल थोडंसं आतमध्ये. इनहेल, हात वर स्ट्रेट लाईन मध्ये. एक्सेल, प्रशांती हात सरळ, हात सरळ, शोल्डरच्या ह्याच्यात स्ट्रेट लाईन मध्ये. शोल्डर स्ट्रेट लाईन मध्ये नाही होत, लांब. आता खाली जायचंय. इनहेल, हळूहळू वर व्हा. एक्सेल, हात खाली. आता बसून करूया. भद्रासन. बसताना आधी सरळ पाय ठेवा, दोन्ही पाय सरळ करा आणि बसा. पाय दोन्ही सरळ आणि दोन्ही पाय तळपाय एकमेकांना लावून जवळ घ्या. भद्रासन करूया. भद्रासन. जेवढे पाय शक्य आहेत तेवढे खाली रिलॅक्स बसा. डोळे बंद करा, हात मांडीवर ठेवा आणि रिलॅक्स व्हा. हळूहळू डोळे उघडा. थोडीशी पायांची हालचाल करूया आपण. पाय वर घ्या आणि खाली करा. वर आणि खाली. पाय थोडे वर खाली वर खाली. थोड्याशा पाय रिलॅक्स होतील. ठीक आहे. आता हालचाल न करता स्थिर राहा. लक्ष श्वासावर द्या. नॉर्मल ब्रीदिंग. हळूहळू डोळे उघडा. आपण ज्यांना वज्रासन येतंय ते वज्रासन मध्ये, बाकीच्यांनी मांडी घाला. अर्ध उष्ट्रासन करूया. अर्ध उष्ट्रासन करताना जे वज्रासन मध्ये आहेत त्यांनी नीलिंग पोझिशन वरती या, गुडघ्यावरती उभे राहा. हात मागे कमरेवरती मागे ठेवा आणि बॅकवर्ड बेंड घ्यायचंय. अर्ध उष्ट्रासन. ज्यांनी मांडी घातले त्यांनी नेहमी आपण जसं करतो तसे हात मागे टेका आणि बॅकवर्ड बेंड घ्या. इनहेल, नॉर्मल ब्रीदिंग. बॅलन्स ठेवा. एक्सेल, रिलॅक्स.
आता साधं उष्ट्रासन करूया नेहमीसारखं. उष्ट्रासन करताना वज्रासनामध्ये बसतोय. हात मागे ठेवायचे. सीमा मांडी घालायची असेल तर मांडी घाला आणि हात मागे ठेवा. आणि पूर्ण मागे कंबर उचलायची, जेवढी शक्य आहे तेवढी वर उचलायची, डोकं मागे. आणि गुडघे, ज्यांनी मांडी घातले त्यांनी गुडघे पूर्ण जमिनीला टेकवा पुढे येऊन. पोट पुढे, पाठ वर करा. आणि बाकीच्या सगळ्यांनी उष्ट्रासन. एक्सेल. जे वज्रासनात आहेत त्यांनी वज्रासनामध्येच बसा. 1-2 क्षण डोळे बंद करा. हळूहळू डोळे उघडा. वज्रासनामध्ये बसलेल्याने थोडेसे पाय लांब करा. शशांकासन करूया. मांडी घातलेल्यांनी पण तसेच राहा. आणि हळूहळू हात जमिनीला टेकवत पूर्ण हात समोर आपण करतो नेहमी. मांडी घालून हात जमिनीवरती स्लाइड करत पूर्ण पुढे न्या. वज्रासन करणाऱ्यांनी पाय लांब करा. दोन्ही गुडघे लांब करा. प्राची गुडघे लांब. पायामध्ये अंतर येऊन द्यात. आणि पूर्ण हात हळूहळू जमिनीवरनं टेकत टेकत समोर. सोडून द्या स्वतःला. रिलॅक्स, नॉर्मल ब्रीदिंग. इनहेल. हळूहळू सरळ. जे असे बसलेत त्याने असेच बसा. उत्तान मंडूकासन. पायांची हीच पोझिशन. उजवा हात डाव्या खांद्याच्या मागे, डावा हात उजव्या खांद्याच्या मागे. डोळे बंद. नॉर्मल ब्रीदिंग. रिलॅक्स. डावा हात खाली. आणि आता उजवा हात खाली. आता पहिल्यांदा डावा हात वर आणि राईट शोल्डरच्या मागे. राईट हँड वर करून व लेफ्ट शोल्डरच्या मागे ठेवा. रिलॅक्स. पहिल्यांदा उजवा हात खाली घ्या. त्यानंतर डावा हात खाली. आता आपण पोटावर झोपून करूया. भुजंगासन आणि शलभासन करणार आहोत. पोटावर झोपा. दोन्ही पाय जवळ घ्या. हील्स जवळ. पायाचे अंगठे पण जवळ करा. हात खांद्याच्या खाली ठेवा. कपाळ जमिनीला लावा. कपाळ जमिनीवरती टेकवा. आता इनहेल करत आपण हळूहळू वर होणार. वर होताना दोन्ही खांदे सरळ ठेवायचे एका स्ट्रेट लाईन मध्ये आणि थोडेसे बॅकवर्ड.
वर होताना हळूहळू आपण प्रत्येक भागाची हालचाल कळली पाहिजे. मानेपासून लंबर बॅक आणि पूर्ण पायापर्यंत कळली पाहिजे. इनहेल, हळूहळू वर व्हा. घाई करू नका. नॉर्मल ब्रीदिंग मध्ये राहा. डोळे बंद करा. एक्सहेल. मकरासन. मकरासन करताना हात समोर पुढे घ्या, फोल्ड करा. दोन्ही हातावरती एका बाजूला डोकं ठेवा आणि दोन्ही पायामध्ये अंतर वाढवा. शलभासन करूया. हात खाली घ्या. हनुवटी जमिनीला टेकवा. ज्यांना वर्टिगो किंवा खूपच मानेचा त्रास आहे त्यांनी कपाळ टेकवा. बाकीच्या सगळ्यांची हनुवटी जमिनीला टेकवा. दोन्ही पाय जवळ घ्या. आपण दोन्ही पायांनी एकदम करूया शलभासन. पाय सरळच्या सरळ गुडघ्यामध्ये सरळ ठेवत मांडीपासून दोन्ही पाय वर उचलायचे. हे करत असताना सुरुवातीला तळहाताने थोडंसं जमिनीवरती प्रेशर द्या आणि ते प्रेशर हळूहळू पाय वर उचलायला वापरा. एक्सेल. मान वर करू नका. हनुवटी जमिनीला टेकलेली ठेवायची. फक्त पाय वर. जेवढे शक्य आहेत मांडीपासून पायवर. नॉर्मल ब्रीदिंग. रिलॅक्स. मकरासन. पाठीवर व्हा. पाठीवर झोपा. पाय 30 to 45 डिग्रीज मध्ये वर उचलायचे. ह्यालाच उत्तान पाद आसन असंही म्हणतात. आपण नेहमी करतो. एक्सेल. दोन्ही पाय 30 to 45 डिग्रीज मध्ये वर. पाठीवर झोपून पाय सरळ ठेवायचे. प्राची पाय थोडे खाली कर. 30 to 45 डिग्रीज. नॉर्मल ब्रीदिंग. रिलॅक्स. हळूहळू पाय जमिनीवरती. आता 90 डिग्रीज मध्ये डायरेक्ट दोन्ही पाय एकत्र 90 डिग्रीज मध्ये वर करूया. एक्सेल. दोन्ही पाय सरळ 90 डिग्रीज मध्ये वर करा. अर्ध हलासन 90 डिग्रीज मध्ये. ज्यांचे येत नाहीयेत त्यांनी मांड्या धरून तुमच्याकडे जरा केलेत तरी चालतील. ज्यांचे येत आहेत त्यांनी हात धरू नका. पाय सरळ ठेवा. रिलॅक्स. हळूहळू पाय सरळ खाली.
पवन मुक्तासन. दोन्ही पाय जवळ. पवन मुक्तासन करताना दोन्ही पाय सरळ वर करायचे, फोल्ड करून चेस्ट जवळ घ्यायचे, दोन्ही हातांनी पाय धरून ठेवायचे आणि चिन गुडघ्यांना लावायची, हनुवटी गुडघ्यांना लावायची. एक्सेल, हळूहळू पाय सरळ वर घ्या, फोल्ड करा, चेस्ट जवळ आणा, हातांनी दोन्ही पाय एल्बो टू एल्बो धरा, एल्बो टू एल्बोच्या मध्ये दोन्ही पाय आणि चिन डोकं वर उचला आणि चिन तुमच्या गुडघ्यांना लावा. रिलॅक्स. हळूहळू डोकं जमिनीवर ठेवा, पाय सरळ आणि जमिनीवरती. सेतुबंधासन किंवा ब्रिज पोज. पाय फोल्ड करा, गुडघ्यामध्ये पाय फोल्ड करा, हात बाजूला ठेवा आणि आता फक्त कंबर वर उचलायची. तुम्हाला जेवढी वर उचलता येईल. ज्यांना अँकल जॉईंट्स धरायचे पकडू शकताय त्यांनी अँकल जॉईंट्स पकडा आणि हळूहळू कंबर वर करा, जेवढं करता येईल तेवढी पूर्ण वर. रिलॅक्स. शवासन. एक थोड्या वेळाकरता शवासन. दोन्ही पाय लांब, पायामध्ये अंतर ठेवा, हात शरीरापासून थोडेसे लांब, पावलं रिलॅक्स करा, तळहात सिलिंगला फेसिंग ठेवा. जिथे कुठे ताण तणाव जाणवतोय तो भाग पूर्ण रिलॅक्स करा. खांदे, चेहरा पूर्ण रिलॅक्स. लक्ष श्वासावर. हळूहळू हात जवळ, जवळ एका साईडला टर्न करा. त्या बाजूचा हात डोक्याखाली ठेवा. दुसरा हात कमरेवरती सरळ ठेवा. डोळे बंद. हातांचा सपोर्ट घेत हळूहळू बसा.
प्राणायाम करणार आहोत. ज्यांना खुर्चीवर बसायचंय त्यांनी खुर्चीवर बसा. ज्यांना टेकून बसायचंय, ज्यांना शक्य आहे त्यांनी सपोर्ट घेऊ नका, पण ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे आणि टेकून बसायचंय त्यांनी सपोर्ट घेऊन बसा, पण ताठ बसा. हालचाल अजिबात करू नका आता. हातांची चिन्मुद्रा, इंडेक्स फिंगर आणि अंगठा जोडा आणि तळहात सिलिंगला फेसिंग राहतील असे हात गुडघ्यावरती ठेवा. ताठ बसा. हेड, नेक, स्पाइन स्ट्रेट लाईन मध्ये. शोल्डर्स रिलॅक्स ठेवा. चेहरा रिलॅक्स करा. डोळे रिलॅक्स करा. लक्ष श्वासावरती. योगिक ब्रीदिंग. 6 इनहेल, 6 एक्सेल. पूर्ण श्वास घ्यायचा पूर्ण पोटापर्यंत आणि नंतर तोच श्वास चेस्टमध्ये एक्सटेंड करायचा. श्वास सोडताना पहिल्यांदा चेस्टमध्ये थोरॅसिक एक्झेल आणि मग ॲब्डोमिनल एक्झेल. 6 इनहेल, 6 एक्सेल. Inhale, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Exhale, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आपण 6 ने करूया. Inhale, 1, 2, 3, 4, 5, 6. Exhale, 1, 2, 3, 4, 5, 6. Without counts, inhale, exhale. Inhale, exhale. Inhale, exhale. Inhale, exhale. Inhale, exhale. Inhale, exhale. Normal breathing.
अनुलोम विलोम. 3 inhale, 6 hold, 6 exhale, 3 suspend. Inhale left, 1, 2, 3, hold, 1, 2, 3, 4, 5, 6. Exhale right, 1, 2, 3, 4, 5, 6. Suspend, 1, 2, 3. Inhale right, 1, 2, 3. Hold, 1, 2, 3, 4, 5, 6. Exhale left, 1, 2, 3, 4, 5, 6. Suspend, 1, 2, 3. Inhale left, 1, 2, 3. Hold, 1, 2, 3, 4, 5, 6. Exhale right, 1, 2, 3, 4, 5, 6. Suspend, 1, 2, 3. Inhale right, 1, 2, 3. Hold, 1, 2, 3, 4, 5, 6. Exhale left, 1, 2, 3, 4, 5, 6. Suspend, 1, 2, 3. Without counts, inhale left, hold, exhale right, suspend, inhale right, hold, exhale left, suspend, inhale left, hold, exhale right, suspend, inhale right, hold, exhale left, suspend, inhale left, hold, exhale right, suspend, inhale right, hold, exhale left, suspend, normal breathing. भ्रमरी प्राणायाम. भ्रमरी प्राणायामसाठी योनी मुद्रा करूया. इंडेक्स फिंगर
पापण्यांच्या खाली ठेवा. डोळ्यावर प्रेशर देऊ नका. मिडल फिंगर नॉस्ट्रिल्सच्या वरती. दोन्ही नॉस्ट्रिल्स ओपन, नाक पूर्ण उघडं. रिंग फिंगर नाक आणि ओठांच्या मध्ये. करंगळी हनवटीवर. अंगठ्याने कान बंद करा आणि हमिंग सुरू करा. नॉर्मल ब्रिदिंग. हळूहळू हात मांडीवर. डोळे बंद ठेवून शांत बसा. लक्ष श्वासावर ठेवा. कन्क्लुडिंग मंत्र म्हणूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हळूहळू डोळे उघडा. मस्त झालं. थँक्यू अंजली. छान वाटलं. बरं वाटलं पण फ्रेश. छान झालं. बरं वाटलं आज. तुम्हा सगळ्यांचे
आभार, तुम्ही सगळे आलात म्हणून आज आपण करू शकलो. टेक्नॉलॉजीमुळे लिमिटेशन्स राहिली नाहीत. Yes. कारण आज केलं नसतं तर बरोबर नसतं वाटलं. नाही, आजच्या आज करायचंच होतं. आपण करतोच. एरवी पण आपण दरवर्षी हो, भेटतो. दरवर्षी. दिवशी आजची आसनं आपण जी केली ना, हा जनरली आपण दरवर्षी करतो. ही आसनं साधारणतः आजच्या दिवशीचा जो योग प्रोटोकॉल त्यामध्ये आहेत. साधारणतः अशी आसनं की जनरली करू शकतात. सोपी आसनं आहेत आजची. आणि अशी आसनं की ज्याच्यामध्ये सगळं कव्हर होत आहे. म्हणजे बॅकवर्ड बेंड आहे, फॉरवर्ड बेंड आहे, ट्विस्ट आहे, पोटावर आहे, पाठीवर आहे. ऍट द सेम टाइम आपण करत करत आपल्या श्वासाबरोबर आणि मन जे म्हणजे त्याला सगळ्यात जास्ती महत्व आहे. कारण हे करत असताना आपल्या मनात भाव निर्माण होतात. त्या भावांना महत्व आहे. कधी समर्पण येतं, कधी आपण भुजंगासन करतोय, आपल्याला स्ट्रगल आहे ना थोडंफार. आपल्याला जेव्हा आपण वर करतोय त्याला ऐश्वर्य भाव, एक पूर्णपणे आपण म्हणू ना तन मन लावून करणं म्हणजेच योग आहे. नुसतंच आपण हातपाय हलवणं म्हणजे काही योग नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आसनं आणि जिम ह्याच्यामध्ये मोठा फरक आहे. फिजिकल एक्सरसाइज नाहीये, तर आपल्या मनासाठी पण ट्रेनिंग आहे. आणि हे करत असताना कुठेतरी एक प्रकारची आपोआप मनामध्ये श्रद्धा निर्माण होते. आपण आपल्या बरोबर एक निसर्गाशी पण आपण एकरूप होण्याचा प्रयत्न आपोआप येतो. कारण ह्याची नावं पण निसर्गातल्या यांचीच घेतली. जसं ताडासन आहे, भुजंगासन आहे, पर्वतासन आहे, उत्तान मंडूकासन. मंडूक म्हणजे पण तसंच आहे ना. नंतर गोमुखासन. तुम्ही आसनं बघा, सगळी नावं अशीच मिळतील. जे काही तुम्हाला नेचर मध्ये आहे, निसर्गामध्ये आहे, त्या निसर्गाची आठवण करत करत आपण आसनं करतो. आणि हे करत असताना आपण प्रत्येक वेळेस मला ह्याच्यामध्ये समर्पण करते. आणि जेव्हा जेव्हा आपण आपल्याला समर्पण करतो, आपल्याला आपोआप दिशा मिळत जाते. आपलं मन शांत होतं. आणि जर का जेव्हा जेव्हा मन शांत होतं आणि मन आपोआप आनंदी होतं, म्हणजे कुठेतरी मनातला चिडचिडेपणा आपोआप निघून जातो आणि मन आनंदी व्हायला लागतं. आनंदी झालं की आपोआप आपल्या शरीरामध्ये आपली बॉडी केमिस्ट्री चेंज होते, ब्लड केमिस्ट्री चेंज होते. त्यामुळे आपण जेव्हा आसनं करतोय, योग म्हणतोय आपण त्याला, त्याच्याकडे त्या दृष्टीने बघणं खूप महत्वाचं आहे. फक्त आसनं करायचे किंवा असं नाही. आणि फक्त आसनच किंवा फक्त प्राणायाम केलं म्हणजे झालं असंही नाही. आणि मुख्यत्वे म्हणजे आपल्याला ह्या रूट वरनं जात असताना आपल्याला शरीराची साथ लागते. कारण ती नसेल तर आपण बसू शकत नाही शांतपणे. समजा पाठ दुखते, दात दुखतोय, पोट दुखतोय, आपण नाही करू शकत. ते फिट राहण्याकरता आसनं पण महत्वाचं. नुसतंच शरीराला महत्व द्यायचं नाही म्हणजे आपण तेवढ्याच करता नाही. त्याच्याबरोबर आपल्याला बाकीच्या गोष्टी आपल्या मनाने पण शांत होणं गरजेचं. आणि म्हणून आपण मंत्र पण घेतो, मध्ये मध्ये मंत्र पण म्हणतो, मंत्र पाठ करतो आपण. भज गोविंदम घेतोय, पण भज गोविंदम सध्या आपलं राहिलंय तसंच.